तर नमस्कार मित्रांनो, तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. भावानं आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन टेक्स्ट PLP फाईल यावर व्हिडिओ बनवलेला आहे. भावानं तुम्हाला डेमो व्हिडिओ बघून समजलंच असेल. भावानं यामध्ये तुम्हाला 5+ PLP फाईल देण्यात आलेले. या PLP फाईलला पासवर्ड आहे, तो पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये बोलून सांगितलेला आहे. भावानं व्हिडिओ कोणीही स्किप करू नका. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर भावांनो, आणि जर आपल्या टेलिग्राम ग्रुपला कोण जॉईन झालं नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. आणि आपल्या इंस्टाग्रामला कोणी फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा, कारण तिथं आपण अपडेट्स वगैरे देत असतो. भावांनो, जर तुम्हाला काय अडचण आली असेल तर आम्हाला इंस्टाग्रामला मेसेज करून सांगू शकता. तर भावांनो, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपण पिक्सेल लॅब ओपन करायचं आहे. पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर इथं पाहू शकता आपण 1 नंबरची PLP फाईल आपण ओपन करणार आहोत. भावांनो, असा तुम्हाला इंटरफेस PLP फाईलचा दिसेल. तर त्यानंतर आपण पहिल्या PLP फाईलमध्ये काय काय ॲड केले तर पाहू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सर्व लेयर ह्या हाईड करून घ्यायच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला समजेल. तर भावांनो, बघू शकता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय केलेलं आहे, बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. बघू शकता हा बॅकग्राऊंड तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर आपण एक शेप घेतलेला आहे, शेप डिझाईन घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता फुल एडिटेबल दिलेले आहे. भावाने यामध्ये तुम्ही सर्व चेंजेस वगैरे करू शकता. त्यानंतर आपण 2 फ्लावरचे डिझाईन घेतलेले साईडला तुम्ही पाहू शकता. ह्या साईडला 2 फ्लावरचे डिझाईन घेतलेले आहेत. बघू शकता PNG टाईपमध्ये डिझाईन घेतलेले आहेत. त्यानंतर आपण आपल्या गणपती बाप्पांचा फोटो घेतलेला आहे. इथं बघू शकता PNG टाईपमध्ये. इथं तुम्हाला दुसरा फोटो टाकायचा असेल तोही तुम्ही चेंजेस करू शकता. त्यानंतर इथं बघू शकता वरच्या साईडला कोपऱ्यामध्ये सस्नेह निमंत्रण आपण ॲड केलेले, त्याची पण आपण PNG ॲड केले आहेत, तेही तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता. त्यानंतर इथं बघू शकता सलग रे, हे सलग रे आपण फुल एडिटेबल दिलेला आहे फॉन्ट. भावांनो, हा इन्फिनिटी 10 नंबरचा फॉन्ट आहे. यामध्ये तुम्हाला युनिकोडची गरज लागेल. तर युनिकोड कसा काढायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपलं प्ले स्टोअरवरनं इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप घ्यायचं आहे. पाहू शकता हे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप घ्यायचं आहे. त्यानंतर इथं 3 नंबरला पाहू शकता AMS इंडियन फॉन्ट, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपण जे तिथं नाव टाकलं आहे ते तुम्ही नाव टाकायचं. आता हे आपण दुसरं घेऊ शकता. इथं आता कदम टाकूया. मराठीमध्ये टायपिंग करायचं आहे. तर कदम हे आपण मराठीत टायपिंग केलं आहे. त्यानंतर इथं युनिकोड टू AMS फॉन्ट यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथं ॲड आहे. ॲड आल्यानंतर इथं तुम्ही स्किप करायचं आहे. त्यानंतर इथं कॉपी यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्या पिक्सेल लॅबमध्ये जायचं आहे. पिक्सेल लॅबमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता जे आपण सलग रे टाकले त्यावर क्लिक करायचं आहे. इथं पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही जो आपण युनिक कोड काढला आहे तो इथं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर इथं पाहू शकता हे तुमचं असं दिसेल. भावांनो, यामध्ये तुम्हाला थोडा स्पेस वगैरे द्यायला लागणार, त्यामुळे तुमचे नाव वगैरे ॲडजस्ट होईल. तर आपण काय करायचं आहे, इथं केच्या पुढं स्पेस द्यायचं आहे. इथं बघू शकता अशा टाईपमध्ये तुमचं नाव चेंजेस होईल. भावांनो, यामध्ये तुम्हाला फुल एडिटेबल दिलेलं आहे. त्यानंतर इथं बघू शकता परेड, हे आपण सरनेम टाकलं आहे, हे पण फुल एडिटेबल आहे. यासाठी पण आपण इन्फिनिटी 10 नंबरचा फॉन्ट वापरला आहे. इथं पण तुम्हाला तशाच पद्धतीने युनिकोड टाकावा लागणार आहे. त्यानंतर इथं बघू शकता शेवटला दोन्ही परिवारांतर्फे आग्रहाचे निमंत्रण, यासाठी आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे. इथं पाहू शकता मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे. भावांनो, यामध्ये तुम्ही मराठी टायपिंग करून सर्व चेंजेस करू शकता. त्यानंतर आपण 2 नंबरची PLP फाईल घेणार आहोत. बघू शकता इथं नवऱ्या मुलाचं नाव वगैरे पूर्ण डिटेल्स आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. फुल एडिटेबल आहे. यामध्ये सर्व तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता. त्यामध्ये इथं बघू शकता बॅकग्राऊंड वगैरे, PNG फ्लावर, इथं कपलचा फोटो दिला आहे, हे पण पाहू शकता. इथं तुम्ही कपलचा फोटो वगैरे चेंज करायचा आहे. त्यानंतर इथं बघू शकता चिरंजीव, यासाठी आपण मराठीच टायपिंग केलेलं आहे, तेही तुम्ही पाहू शकता.
त्यानंतर इथं आपण मुलाचं नाव घेतलेलं आहे, तर मुलाच्या नावासाठी आपण तोच फॉन्ट वापरला आहे, इन्फिनिटी 10 नंबरचा 52. यामध्ये आपण सर्व चेंजेस वगैरे करू शकता. इथं तुम्हाला युनिकोडची गरज लागेल, जे मी तुम्हाला पहिल्या PLP फाईलमध्ये दाखवले तशाच पद्धतीने इथं युनिकोड वगैरे चेंजेस करायचं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता, इथं जे मुलाची आपण पूर्ण माहिती टाकली ही मराठीमध्येच टायपिंग केलेली आहे, तेही तुम्ही पाहू शकता. फुल एडिटेबल आहे. भावांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. त्यानंतर आपण इथं 3 नंबरचे PLP फाईल ओपन करणार आहोत. यामध्येही तुम्हाला सर्व चेंजेस वगैरे करू शकता. यामध्ये आपण मुलीचं नाव वगैरे सर्व माहिती अशा पद्धतीने सेमच टाकायची आहे, त्यामुळे तुम्हाला समजलं असेल. इथं बघू शकता, इथं रुपाली आहे. इथं आपण तुम्ही तुमचा युनिकोड वापरून चेंजेस वगैरे करू शकता. फुल एडिटेबल आहे. इथं तुम्हाला जर PNG वगैरे कोणती चेंज करायची असेल तेही तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता. भावना, अशा पद्धतीने आपण 5+ PLP फाईल दिलेल्या आहेत. भावना, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भावना, यामध्ये तुम्हाला जर काइनमास्टर प्रोजेक्ट फाईल हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की याची प्रोजेक्ट फाईल घेऊन येईन. तर भावना, इथं बघू शकता शुभविवाह सोहळा, यासाठी आपण PNG टाईप कॅलिग्राफी फॉन्ट वापरलेलं आहे. बघू शकता, यामध्ये तुम्ही सर्व वगैरे चेंजेस करू शकता. त्यानंतर इथं बघू शकता, जे आपण टायमिंग टाकले हे मराठीमध्येच टायपिंग आहे. बघू शकता, इथं तुम्ही फुल एडिटेबल आहे. फुल एडिटेबल PLP फाईल आपण यामध्ये सर्व दिलेले आहेत. तर भावानं, पहिला पासवर्ड आहे 44. तर त्यानंतर आपण 5 नंबरची जी PLP फाईल ओपन करणार आहोत ते बघू शकता, हळद व देवकार्य. यामध्ये पण आपण फुल एडिटेबल दिलेलं आहे. बॅकग्राऊंड वगैरे पूर्ण एडिटेबल, फ्लावर वगैरे तुम्ही बघू शकता. फुल एडिटेबल दिलेलं आहे. तुम्हाला चेंजेस वगैरे करायचे असेल तर तुम्ही तेही चेंजेस करू शकता. त्यानंतर इथं पाहू शकता हळद व देवकार्य, यामध्ये पण आपण मराठी टायपिंगचा वापर केला आहे. त्यामुळे इथं आपण टायमिंग वगैरे, डेट वगैरे हे मराठीमध्ये टायपिंग करू शकता. तुम्हाला बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. भावना, अशाच पद्धतीने आपण नवनवीन प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असतो. जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भावानं व्हिडिओ पूर्ण बघत जावा, कारण पासवर्ड हा व्हिडिओमध्ये दिलेला असतो. तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका. त्यानंतर आपण पुढची PLP फाईल ॲड करणार आहोत 6 नंबरची. तर बघू शकता, इथं विवाहस्थळ टाकलं आहे. त्यानंतर इथं विवाहस्थळाच्या खाली पण जे आपण टायपिंग केले सर्व फुल एडिटेबल आहे. सर्व मराठीमध्ये टायपिंग केलेलं आहे. इथं पण पाहू शकता सिद्धारूढ हे मठ, आपण हे सर्व मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे. इथं तुम्ही याला युनिकोडची वगैरे काय गरज लागणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बनवण्यास सोपे जाईल. इथं पाहू शकता. त्यानंतर आपण सगळ्यात लास्ट नंबरचे बघू शकता निमंत्रक. निमंत्रकमध्ये पण तुम्ही इथं तुमचे जर तुम्हाला नाव अजून एक्स्ट्रा ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही ॲड करू शकता. आता निमंत्रक हे पण आपण मराठीमध्ये टायपिंग केलेलं आहे. इथं बघू शकता. त्यानंतर त्याच्या खाली बघू शकता समस्त सलगरे परिवार, हे पण आपण मराठीत टायपिंग केलेलं आहे. भावना, अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भावना, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ पुढे शेअर करत जावा. तर भावानं, दुसरा पासवर्ड आहे 24. भावानं, हे दोन्ही पासवर्ड हे एकत्र करून टाकायचे आहेत. त्यानंतरच तुमची फाईल ही एक्स्ट्रॅक्ट होईल. भावानं, कोणीही दोन्ही पासवर्डच्या मध्ये स्पेस देऊ नये. भावानं, व्हिडिओ कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.